शेतकरी शेतमजुरांसह महाविकास आघाडीचा मोर्चा धडकला कळंब तहसील कार्यालयावर। आदिवासी समाजाची खावती शेतकरी शेतमजूर घरकुल लाभार्थी बेरोजगार युवक आरोग्य शैक्षणिक यांच्या हिताच्या गोष्टी करत शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाला जागे करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने येथील बाजार समिती येथून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे। या मोर्चाला प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख उपस्थित होते। त्याचबरोबर मोर्चाला माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके, प्रवीण देशमुख, आदिवासी सेवक किरण कुमारे, निकमताई उपस्थित होते। या कार्यक्रमात शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, ओबीसी विभागाचे अरविंद वाढोणकर, महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे तालुका प्रमुख तथा कार्यकर्ते तसेच विविध सहकार क्षेत्रातील मुरब्बी पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगार उपस्थित होते। या आंदोलनादरम्यान ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग झाल्याचं दिसून आले। 2000च्या जवळपास संख्या उपस्थित होती। यावेळी तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आणि ताबडतोब शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी सांगितले। या मोर्चातील आजची उपस्थिती सत्ताधाऱ्यांची झोप उडवणारी होती। या मोर्चाची पूर्ण तालुक्यातील जनतेत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे। शेतकरी विरोधी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी विविध समस्यांना तोंड देत आहे। वाढती महागाई व नोकर भरती यामुळे सर्वसामान्य जनता व सुशिक्षित बेरोजगार डबघाईला सापडले आहे। यावर्षी झालेली अतिवृष्टी शासनाने राळेगाव मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक भरीव मदत द्यावी, पीक विम्याची अग्रिम 25% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून पीक कर्ज माफी द्यावी आदी मागण्यांसंदर्भात शासनाला जागे करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले होते। या ठिकाणी आमचे सर्वसामान्य शेतकरी बांधव, आदिवासी महिला, सर्वसामान्य तरुण बेरोजगार अशा अनेक मागण्या घेऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे। याचं कारण असं आहे की शेतकऱ्याच्या ताटामध्ये माती मिसळण्याचं काम या युती सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे। 10,000चा कापूस 6,500मध्ये कोणी घ्यायला तयार नाही, 6,000चं सोयाबीन 4200 रुपयामध्ये घ्यायला तयार नाही। सरकारची खरेदी या ठिकाणी सुरू झालेली नाही। आमच्या आदिवासी महिलांना खावटी मिळत नाही। या अनेक प्रश्न, साधा विमा या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना विमा सुद्धा या ठिकाणी मिळालेला नाही। कर्जमाफी उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना त्या ठिकाणी कर्जमाफी झाली, त्याच्यानंतर अजून सुद्धा आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे मिळाले नाही। म्हणून तरुण बेरोजगार सर्वसामान्य जनतेनं हा मोर्चा काढलेला आहे आणि हा न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी हे लोक सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरलेला आहे। आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तिन्ही मिळून या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलं। आपले माजी मंत्री वसंतरावजी पुरके, प्रवीण भाऊ देशमुख, या ठिकाणी आमचे शिवसेनेचे नेते वर्षाताई निकम, या अनेक नेते मंडळी या ठिकाणी, किरण कुमारे, बाकीचे सर्व मंडळी या ठिकाणी, मेश्रामजी, असे अनेक मंडळी आहेत की जे सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि मी मनापासून या ठिकाणी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य तरुण बेरोजगार आमच्या आदिवासी महिला भगिनी या ठिकाणी आमच्या मोर्चामध्ये सहभागी झाल्या, याबद्दल सुद्धा त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो।